नमस्कार मंडळी, नमस्कार। तर तुमच्या सर्वांनी आज पाहिलं असेल तुम्ही सर्वांनी की टॉपिक आजचा एकदम जबरदस्त आहे। आज तुम्ही हेडिंग पाहिली असेल युट्यूबवरची की युट्यूब कशा पद्धतीने व्हिडिओ आज कशा पद्धतीने बनवला जातोय, काय आतमध्ये त्याच्यामध्ये सारांश असणार आहे, आज तुम्हाला सगळं एकदम फायनली बघायला भेटणार आहे। तर महत्त्वाचा जो विषय आहे मॅडमने टाकलेला आहे तो मॅडमच्याच तोंडून ऐकूया की नक्की काय विषय आहे। तर डन कसं आहे ना, युट्यूबवर आपण येतो, मस्त मज्जा वगैरे म्हणून येतो, छानपैकी काम करायला चालू करतो आणि हे बघा आज मी चहा बनवलाय, हे बघा आज आम्ही असं करतोय, हे बघा आज आम्ही इकडे चाललोय। अशा प्रकारे व्हिडिओ बघायला तुम्हाला तरी आवडतील का? आम्हाला स्वतः पण नाही आवडणार। त्या व्हिडिओ मध्ये काहीतरी असं इंटरेस्टिंग, काहीतरी छानपैकी असं कॉमेडी, काहीतरी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे मी बघायला पाहिजे, मला काहीतरी याच्यातून हसायला मिळते, शिकायला मिळते, अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघायला इंटरेस्टेड असता। शक्यतो तुम्ही असे बिनकामाच्या व्हिडिओला तुम्ही व्हॅल्यू पण देत नाही आणि ते व्हिडिओ जात पण नाही। एखादी 10-15 या 50 व्ह्यूज गेला ते गेला, एक्स्ट्रा तो पुढे व्हिडिओ काहीतरी सेंडच होत नाही, कारण बघणार कोण? जोपर्यंत एखादा त्याला क्लिक करत नाही तोपर्यंत व्हिडिओची रेटिंग वाढत नाही। सो अशा पद्धतीने काही 5 चुका आहेत ज्या अजिबात युट्यूबवर जर आला असाल ना तर बिलकुल करू नका। तर पहिली चूक, एखाद्याचा व्हिडिओ आपण उचलतो आणि तो आपल्या चॅनलवर टाकतो आणि आपल्याला वाटतं अरे बरं, जर त्याच्याकडे तो व्हिडिओ मिलियन्स वर जर तो व्हिडिओ गेलेला आहे, आमच्याकडे पण जाईल आणि आमच्याही चॅनलला पटकन एवढे सबस्क्रायबर येतील आणि त्या व्हिडिओचा मस्तपैकी व्ह्यूजचा पूर्ण डाटा तो भरपूर होईल। 10 मिलियन पर्यंत गेला की झालेलं शॉर्ट्स वरून चॅनल मॉनिटाईज, मग काय हरकत आहे, आपण टाकूया ना। पण तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ जातच नाही, कारण युट्यूबलाही ते माहिती असतं युट्यूब तो व्हिडिओ पुढे सेंड करत नाही। चुकून एखाद्याचा गेला तर गेला, तो व्हिडिओ पुढे जात नाही। आणि शक्यतो तुम्ही तुमच्या चॅनलवर दुसऱ्याचा व्हिडिओ टाकला तर समोरच्याला नोटिफिकेशन जातं, ते दाखवतं की ऍक्युरेट 100% हा तुमचा व्हिडिओ आहे आणि फलाण्या माणसाने तुमचा हा व्हिडिओ टाकलाय। सो ही चूक कधीही करू नका, याच्यामुळे तुमच्या चॅनलवर स्ट्राईक येण्याची शक्यता असते। कॉपीराईट तर शक्यतो समोरच्याने टाकला तर टाकला, पण स्ट्राईक येण्याची 100% शक्यता असते, कारण तो दुसऱ्याचा व्हिडिओ आहे, त्याने जर टाकला तर तुम्हाला माहिती आहे स्ट्राईक म्हणजे काय, म्हणजे बोंबला वांदा। त्यापेक्षा टाकू नका, ही पहिली चूक आहे। दुसरी चूक म्हणजे तुम्ही मस्तपैकी व्हिडिओ बनवता छानपैकी, पण तुमची हिंमत होत नाही। मग काय होतं, करता तुम्ही असे फोटोज वगैरे टाकता आणि व्हॉइस ओव्हर करता। व्हॉइस ओव्हर केल्यावर तुम्हाला कोण ओळखणार आहे? बहुतांश मी बघितलेलं आहे की व्हॉइस ओव्हर करणाऱ्यांचे चॅनलही डिलीट झाले। हा, बहुतेक त्यांनी अप्लाय केले की आम्हाला चॅनलचं रिटर्न हवंय, हा आमचा स्वतःचा कंटेंट आहे, हे ते पण जे एकदम छोटेसे म्हणतात ना, खूप कमी लोक असे आहेत की त्यांचा चॅनल रिटर्न येतो। बहुतेकांना चॅनल काही रिटर्न येत नाही, कारण कंटिन्यू त्यांचा तोच कंटेंट असतो आणि त्यांचा व्हॉइस, खरंच जर त्यांचा व्हॉइस खूप वजनदार असेल तर काही जणांचे चॅनल रिटर्न येतात, पण त्या चॅनललाही आता मला वाटतं युट्यूब व्हॅल्यू देत नाहीये। व्हॉइस ओव्हर स्वतःचा फेस हा हवा, तुम्ही दाखवताय पिक्चर्स मार्फत व्हॉइस ओव्हर करता, ठीक आहे, स्वतःचं तिथे नॉर्मली बॅकग्राऊंडला चालतंय सगळं, मध्ये तर तुम्ही उभे राहा ना, काय हरकत आहे? तर असं करू नका, ही दुसरी चूक आहे। तिसरी चूक, तुम्ही व्हिडिओ बनवताय, छान पद्धतीने सगळं काही करताय, सगळं तुमचं कंटेंट आहे, पण त्याच्यामध्ये जो काय बॅकग्राऊंडचा व्हॉइस येतोय तो व्हॉइस त्या व्हिडिओला खातोय, म्हणजे तो व्हॉइसच खूप जास्त वजनदार आहे आणि तुमच्या व्हॉइसला, तुमच्या व्हिडिओला तेवढी जान नाहीये। म्हणजे फुटेज कोण घेऊन गेलं? त्या बॅकग्राऊंड मध्ये जो व्हॉइस आहे तो तुमचं पूर्ण फुटेज घेऊन गेलं। म्हणजे त्या व्हॉइस पर्यंत युट्यूबचं कसं आहे, ते डिटेक्ट करतं की तुमचा व्हिडिओ कोणत्याद्वारे गेलाय, कोणत्या थ्रू गेलाय, कोणत्या हॅशटॅगने गेलाय, काय काय कुठल्या गोष्टीने, अरे लय बेकार आहे युट्यूब, सासू सारखं आहे समजा काय, आणि ते पूर्ण खोदून काढते की तुमचा व्हिडिओ जो जास्त व्हायरल गेलेला आहे या कमी व्हायरल गेलेला आहे, लेटेस्ट आहे, हे कसा गेलाय, काय गेलाय, सगळे हॅशटॅग सगळा उलटा पालता करून चेक करतं। मग अशा वेळेला जर बॅकग्राऊंड म्युझिक वरून जर गेला असेल तर त्याला कॉपीराईट येणार, साहजिक आहे ना। मी स्वतः बघितलंय, लग्नामध्ये आपण गेलोय, लग्नामध्ये जी गाणी वाजताय ती तर म्हणतात की आपण त्यात गाणी युज करत नाहीये, ते तर काय मागे लागले ना, डेगवर वगैरे लागलेले आहेत, डीजेवर वगैरे, त्याला कॉपीराईट येतंय। हो, त्याला कॉपीराईट येतं, त्यामुळे तसले व्हॉइस वगैरे ते तुम्ही खूप लक्ष देत जा। आणि बहुतांश लोक काय करतात की लक्ष देत नाही, नवीन असतात आणि ते गाणी तशीच ठेवतात आणि ती गाणी फुटेज खाऊन जातात आणि आपला चॅनल ब्लॉक व्हायची शक्यता असते किंवा डिलीटही होतो। ती 3 नंबरची चूक। 4 नंबरची चूक, पण छान पद्धतीने सगळं करत असतो, सगळं काही करतो आणि मध्येच कुठेतरी माती खातो।
ही चॅनलमध्ये चूक खूप लोक करतायत. कारण कसं असतं, बहुतेकांना 4000 वॉच टाइम कम्प्लीट करायचं खूप वेळ असतं आणि हीच खूप मोठी सगळ्यांची इच्छा असते की सगळ्यात सुरुवातीला माझा 4000 वॉच टाइम कसा कम्प्लीट झाला पाहिजे. सबस्क्रायबर असे तसेही होतात. 4000 वॉच टाइम तुमचा होत जेव्हा येतो तर सबस्क्रायबर 1000 हे आरामात होतात. सगळ्यात जास्त फोकस 4000 वॉच टाइम वरच हवा, हे नक्की सांगेन मी. तर प्रत्येकाला वेळ असतं की माझा 4000चा वॉच टाइम कम्प्लीट झाला पाहिजे, काही करून मला लेटर आलं पाहिजे आणि पिन आला पाहिजे. त्यासाठी आम्ही सुद्धा ही चूक केलेली आहे. त्या गोष्टीसाठी चांगलं कंटेंट आपलं सगळं चालू असतं, मस्तपैकी सगळं चालू आहे. थोड्याशा वॉच टाइम साठी तुम्ही दुसऱ्याचा एखादा व्हिडिओ उचलून टाकता स्वतःच्या चॅनलवर आणि असं म्हणता की काय होत नाही, 2-4 दिवसांनी आपण तो व्हिडिओ उडवून टाकू या अनलिस्ट करू, काय फरक पडत नाही. पण तुमचा चॅनल कधी डिलीट होतो हे तुम्हाला स्वतःला सुद्धा समजत नाही. तुम्ही कुठल्या तरी कामामध्ये स्वप्नामध्ये असता की आता माझा चॅनल मॉनिटाईज होणार आहे आज उद्या परवा आणि तुमचा चॅनल हा डिलीट होऊन जातो आणि मग ते दुःख पचत नाही. ओक्साबोक्षी त्या कांबुरणात घुसून तुम्हाला रडावंसं वाटतं, पण त्यावेळेला तुमच्याकडे काही पर्याय नसतो. तुम्हाला शांत बसावं लागतं. तुम्ही कितीही जरी मेल टाकले युट्यूबला तरी युट्यूब काही तुम्हाला रिप्लाय देत नाही, कारण चूक तुमची आहे. जर तुमची चूक नसेल तर हा ठीक आहे, पण एका महिन्याभरात या 10 दिवसात 15 दिवसात तुमचा चॅनल रिटर्नही येतो पूर्ण व्हेरीफाय करून, पूर्ण चेक करून. पण जर तुमची चूक आहे, तुम्ही कितीही मेसेज टाका, कितीही त्यांच्याकडून उत्तर मागा, तुम्हाला रिप्लाय मिळत नाही, चॅनलही रिटर्न मिळत नाही आणि तुम्ही म्हणता अरे ते व्हिडिओ पण मी सेव्ह नव्हते केले. आणि तुम्ही केलेल्या चूकला पकडूनच ते ब्लॉक करतात. त्याला काय घेणं. तुमचा जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओला पकडून त्याच्यामध्ये केलेली जी चूक आहे, म्हणजे कोणाचं दुसऱ्याचं तुम्ही कंटेंट उचलून टाकलेला आहे, त्याच्या सहितच तो तुमचा चॅनल ब्लॉक करून टाकतं ते. कारण त्याला माहिती आहे की नंतर उद्या तुम्ही ज्यावेळेला मेल टाकता त्यावेळेला ते चेक करतात आणि त्यांना ते दिसून येतं की हा ह्याचा प्रॉब्लेम आहे, ह्याला काय चालू करून द्यायचं नाहीये. ते परत तुम्हाला रिप्लाय देखील देत नाहीत रिटर्न, कारण त्यांना माहिती असतं की हा पुढे जाऊन देखील चालू शकत नाही आपल्या बरोबर. हे झाली आतापर्यंत 4 चुका. 5 नंबरची चूक ही अशी आहे, काही जणांचे चॅनल त्यांची कॅटेगरी आपल्याला माहिती नसते. त्यांचा चॅनल छान पद्धतीने ग्रो करत आलेला आहे, एकदम मस्त चाललेला आहे, पण त्यांची कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी काय कॅटेगरी चूज केले, पीपल्स केले, न्यूज केले, काय अॅनिमेशन केले, काय केले, तुम्हाला काही माहिती आहे? काही माहिती नाहीये. पण अशा वेळेला त्यांनी त्यांच्यावर न्यूजचा जरी व्हिडिओ टाकला, आता ट्रेंडिंगला काय चाललंय ते बाकीची माहितीही सांगतायत, त्यांनी टाकलाय, त्यांचा व्हिडिओ जातोय, अरे त्याचा व्हिडिओ आज 5 लाख गेला. मग आपण पण जर आपल्या चॅनलवर असा एखादा आता ट्रेंडिंग न्यूजवर चाललेला व्हिडिओ टाकला तर काय फरक पडतोय? तो तर कोणाचा नाहीये ना, तो तर पब्लिकली आहे, न्यूजवाल्यांचा आहे. पण तसं नसतं. तुमचा पूर्ण बॅकग्राऊंडचा डाटा तेव्हा पण चेक केला जातो की तुम्ही काय टाकताय, तुम्ही स्वतः काय आहात, स्वतःच तुमचं प्रत्येक वेळेचं टॉपिक काय आहे आणि तुम्ही आता व्हिडिओ काय टाकलाय. प्रत्येक वेळेला अॅनालाइज केलं जातं. तुमचे सगळे व्हिडिओ उलटे पालते करून चेक केले जातात युट्यूब कडून. ते भयंकर तिथे छान पद्धतीने त्यांनी त्यांची सिस्टीम बनवलेली आहे ना की तोड नाहीये त्याला. तुम्ही कोणाकडे उत्तर मागणार? आता तुम्ही आपल्या इकडे तिकडे काय प्रॉब्लेम झाला की ह्याला त्याला उत्तरही मागता. युट्यूबवर तसं नाहीये. एकदा गेला की गेला, मग पुन्हा नवीन, आणि पुन्हा आपण नवीन सुरुवात करू शकत नाही की मराठी माणसामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तेवढी क्षमता नाहीये वाढ बघण्याची. आई शपथ खरंच सांगते नाहीये. कोणाचा खरंच काही उचलून वगैरे टाकू नका. शक्यतो स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला आता खूप टोमणे दिले गेले, आम्ही सहन करतो, पण आम्ही स्वतःचे आता कंटेंट बनवले. आमचे 2 चॅनल गेले, 2 ह्या चुकींमुळेच गेले. आम्ही शिकत गेलो. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही छान पद्धतीने सगळे टॅग्स टाका, त्या व्हिडिओला अनुसरून टाका, तुमचा व्हिडिओ हा जाणार. कधी कधी जात नाही, मग नशीब समजा यार, मग त्याला अजून काहीतरी रेनोव्हेशन करा, इनोव्हेशन करा, अजून करा. आता आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतोय, पण बघूया साथ देते का नाही. आता मॉनिटाईज तर झालेला आहे, पण त्यापुढेही एक खूप कसरत आहे. आपल्याला खूप पुढे 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 चालायचं आहे. म्हणतात ना, आता तहान भागली का परत तहान लागणार नाही का? तहान परतही लागते. पाणी पिण्यासाठी आहे ना, पुन्हा ते आणावं लागतं, करावं लागतं. तसंच आहे युट्यूबवर. मॉनिटाईज झाला म्हणजे काय पैसे आले असं नाहीये. पुन्हा आपल्याला खूप काही काम करायचं आहे. तर माझं सांगणं एकच आहे की अशी 4-5 काही चुका आहेत. मी खूप कळकळून सांगेन की तुम्ही चुका करू नका. त्या चुका हा आपल्याला एवढ्या त्रास देतात, रडायला येतं. अरे त्याला पैसे आले, त्याला पैसे सुरू झाले, आपल्याला पण पैसे कधी सुरू होतील, किती भारी होईल ना, असं आपण स्वप्नच बघत असतो. आणि हे सत्यात कधी उतरेल काय, हे सगळं बाईला काय, हे असंही कधी कधी वाटतं.
पण ठीक आहे, कोणाचा 3 महिन्याचा होतो, कोणाचा 9 महिन्याचा होतो, कोणाचा 1.5 वर्षानेही होतो चॅनल मॉनिटाईज. सो ते सोडून द्या, तुम्ही तुमचा वर्क करा आणि प्लीज चुका करू नका. स्वतःचा कंटेंट ब्लॉग बनवा ना. अरे ब्लॉग बनवताना काय स्वतःचं डेलीचं काय काय चाललंय ते शूट करा, त्याला कोणी कॉपीराइट देत नाही. फक्त बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे याच्यावर लक्ष द्या छान पद्धतीने. जास्त काय टॅकटूक टाकायची गरज नाही. एक नॉर्मली ब्लॉगचे ट्यून्स असतात ते टाकत तुम्ही करू शकता. शॉर्ट्स व्हिडिओला पण काही एवढं मेहनत नाहीये, पण दुसऱ्याचं उचलून त्याला परत इनोव्हेशन करा. वरती काहीतरी टाका, खालती काहीतरी टाका. एखादीच मुलगी सक्सेस होते, जशी मध्यंतरी मिस होशियार म्हणून तिने दुसऱ्याची व्हिडिओ उचलून टाकली आणि ती 30-40 लाखावर काहीतरी गेली फॉलोअर्स घेऊन. तिने सगळ्यांना सांगितलं की मैंने दूसरों की वीडियो उठाकर वीडियो बनाए और मैं पहुंच गई 40 मिलियन 50 मिलियन तक. तर ठीक आहे, ती गेली. तिने तसे आयडियाज यूज केले. आयडियाज मेन इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, तसं सगळ्या लोकांनी यूज केले. आणि ते ग्रीन चॅनल म्हणतात ते आता काही सक्सेस होत नाही, ते सगळं बट्ट्या गोळ्या. पण तिने सगळे व्हिडिओ आता डिलीट केले. तिच्या चॅनलवर एकही व्हिडिओ नाहीये. म्हणजे तिलाही ते गोष्ट माहिती होती. ठीक आहे, कधीही आपल्या चॅनलवर फटका पडू शकतो, कधीही आपला चॅनल जाऊ शकतो. सो तसं काही बनवायची गरज नाहीये. स्वतःवर मेहनत, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आपण लोकांना नावं ठेवतात. काही कसे युट्यूबर्स आहेत की लोकांना नावं ठेवतात की तुम्ही असे बनवता तसे बनवता. आणि असे तसे बनवल्याशिवाय व्हिडिओ जात पण नाही. म्हणजे स्वतःचं बनवा, पण स्वतः काहीतरी इनोव्हेशन म्हणतात ना, ह्याने हे वेस्ट केलं, त्याने ते वेस्ट केलं. आपण बघायला गेलोय का त्याने काय वेस्ट केलंय? ते खातही असतील ना परत उचलून. ते मेहनत घेतायत म्हटल्यावर आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून मेहनत घेतायत. ते पण ते खात असतील. कॉमन सेन्स आहे ना. दुसऱ्याला ज्ञान पाजळत बसू नका. ते व्हिडिओ करतायत म्हणजे ते त्यातही काहीतरी चांगलं बघतायत आणि ते वेस्ट करत असेल. कोणाच्या घरी प्राणी असतील, कोणाच्या घरी काय असेल ते त्यांनाही टाकत असतील, ते वेस्ट करत नाहीत. सो कळकळून माझी विनंती आहे की युट्यूबवर आला तर चुका करू नका. तर तुम्ही काय सांगू शकता का? मी तर खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ऐकायचं असेल तर ते ऐकतील, नाहीतर मग ते विषय सोडून देतील. तर मॅडमचे धन्यवाद आहेत, कारण मॅडमने जवळपास 10 मिनिटं तुमची सर्वांची घेतलेली आहेत. आणि मला आज बरं वाटलेलं आहे, कारण मॅडमनी आज माझं काम भरपूर हलकं केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आज मला देखील बरं वाटायला लागलं की मी तुमचा मॅडमने तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मॅडमने आज तुम्हाला छान माहिती दिलेली आहे, जी अप्रतिम माहिती होती. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की युट्यूबवरती काम करताना डोळे उघडे ठेवून काम करा. पूर्ण कान पण एकदम म्हणतात ना की साऊंड त्याचे व्यवस्थित घ्या, कारण कोणता साऊंड तुम्हाला कुठे कॉपीराईट मारेल, कुठे क्लेम मारेल, कुठे तुम्हाला खड्ड्यात घालेल काही सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टींवरती आवर्जून लक्ष द्या. मॅडमने बरीचशी छान माहिती तुम्हाला सगळ्यांना दिली. तरी देखील ज्या काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी कव्हर करतोय. परत मी तुमच्या सगळ्यांशी सगळ्या गोष्टी बोलतोय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही युट्यूबवरती काम करायला आल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा, स्वतः फोकस करा, स्वतः समोर राहा. तुम्ही मॅडमने ते सांगितलेलं आहे, तसं नाही. आणि तुम्ही स्वतः ज्यावेळेला म्हणतात ना की युट्यूबवरती राहाल, तुम्ही स्वतः सगळ्यांच्या समोर दिसाल, त्यावेळेला तुमचा फेस सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही मला आता लाईव्हला वगैरे पण बऱ्याच जणांचे कमेंट्स वगैरे येतात की दादा मला चॅनलला तुम्ही सांगाल का जरा की कसं काय काम करायचं या कसा ग्रो करायचा, माझा चॅनल उडाला किंवा व्हिडिओज बघा. नाही व्हिडिओ बघा, तो नंतर विषय आहे. मी परत नेक्स्ट टप्प्यामध्ये येतोय. पहिलं काय होतं की माझ्या चॅनल एक उडाला, माझा चॅनलच ग्रो होत नाही, या माझ्या चॅनलवरती दादा काय कोण बघत नाही वगैरे. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, तुम्हाला स्वतःला तुम्ही जे कंटेंट देताय ना, आजच्यापेक्षा उद्याचं कसं बेटर होईल हे महत्वाचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. कारण तुमचा प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही एक व्हिडिओ बनवला की तुम्ही 4 दिवस गायब होणार, 5 दिवस गायब होणार, आठवड्यानंतर मग माझ्या हिशोबाने टाकेल, माझ्या हिशोबाने करेल, मग तुम्ही ते तुमच्या हिशोबानेच राहणार, मग तुम्ही काय मॉनिटाईजच्या लेवलला जाणार नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्हाला काम असं करायचं आहे. एखादं अगरबत्तीचं तुम्हाला माहिती आहे का, अगरबत्ती किंवा काय बटणं लावायची, काहीतरी सुया हे ओवतात वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांचे टार्गेट्स असतात डेलीचे. जी छोटी मोठी घरकामं करतात ना, त्या सगळ्यांचे टार्गेट असतात. कुठेतरी म्हणतात ना की ड्रेसला मनी लावा, कुठेतरी म्हणतात ना की बटन लावा, कुठेतरी वायरिंग जॉईन करा. या सगळ्यांचे टार्गेट डेलीचे घरामध्ये सामान आणतात, त्यांचं देखील टार्गेट असतं. तसं युट्यूबवरती टार्गेट आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतो, तुम्ही जे काही काम कराल त्या कामावरती पहिला फोकस करा. कारण रोज नवीन कंटेंट द्यायचा असतो. कुठेतरी एखादी रील तुम्ही बनवली आणि ती रील तुमची चालली, असं मित्रांनो कधी होत नाही. जरी चुकून मिलियन्स मध्ये जरी गेली
तरी उद्यापासून मात्र तुम्हाला स्वतःचं काही ना काहीतरी वेगळं काम करावं लागतं. कारण एका रीलवर या एका कुठल्या तरी कामावरती तुम्ही फोकस करून कायमचं राहू शकत नाहीये. युट्यूबमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी सगळ्या शिकवल्या जातात. हळूहळू युट्यूबमध्ये शिकायला देखील तुम्हाला माहिती देखील तुम्हाला पडणार नाही की तुम्ही कसं शिकत गेलात आणि कसं. आणि जेव्हा समजेल ना तुम्हाला वाईट कमेंट्स येत आहेत, तुम्ही काहीतरी इनोव्हेशन केलं आणि वाईट कमेंट्स यायला सुरुवात झाली ना, मग समजा तुम्ही राईट पाथवर आहात, एकदम करेक्ट वे. ज्या वेळेला तुम्हाला चुकीच्या कमेंट, वाईट कमेंट, घाणेरड्या कमेंट ह्या सगळ्या यायला लागल्या ना, समजून जायचं की तुम्ही बरोबर राईट वर्कला चालला आहात आणि एकदम प्लॅटफॉर्म तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. आणि तिथून पुढे तुमचा ग्रोथला नाही. एक चांगले जरी तुम्ही काहीतरी इनोव्हेशन करत, शॉर्ट्स व्हिडिओ आजकाल भरपूर चाललेले आहे. शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये काही ट्रिक्स करून लोक व्हिडिओज करतात, तर असे व्हिडिओज व्हायरल होतात काही जणांचे, आमचे खाण्यापिण्यावरनं वगैरे. अशा व्हिडिओजला लोकांचे खूप वाईट कमेंट्स येतात. समजा तुम्ही राईट वर्क आहात, पण ते करता म्हणजे ते त्या गोष्टीची काळजीही घेत असतील. रोज तर कोणी नासधूस करत नाही, ते घेत असणार. मग समजा की तुम्ही बरोबर व्हायरलवर आहात. आणि पुढचं जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सगळे मुवमेंट एक सांगतोय की ज्या पद्धतीने 4000 वॉच टाइम तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे, तर तो बऱ्याच जणांना हे देखील वाटतं की स्वतःचेच व्हिडिओ बघून वगैरे किंवा कुठेतरी म्हणतात ना की ह्याला त्याला मगाशी मॅडम म्हटलं की लाईव्हला येतात आणि लाईव्हला आल्यानंतर बोलतात, दादा आमचं चॅनल सबस्क्राईब करा, दादा माझे रोज व्हिडिओ बघत चला. आता मला सांगा की लाईव्हला एखादा व्यक्ती माझ्या आला आणि त्या व्यक्तीने मला जर सांगितलं की तुम्ही माझे रोज लाईव्ह बघा, मला सांगा मी बघणार आहे का? आता मला जर वेळच नाहीये तर मी बघू शकतो का? मला सांगा. बघणार कधी? आम्ही स्वतः सांगतो त्या व्यक्तींना, तुम्हाला जर आवडला तर तुम्ही बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, हे आम्ही सांगत असतो. आम्ही प्रेशर कोणालाही देत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्ही विषय सोडून द्या. पण समोरच्याला कसं खूप फार नवीन असतो, त्याला क्युरिओसिटी असते की माझा व्हिडिओ बहुतेकांनी बघावा आणि माझे व्ह्यूज वाढावेत. सो तसं नाही होत. एक्साइटमेंट खूप जास्त असते आणि त्या एक्साइटमेंटच्या भरामध्ये मग तो सगळ्यांना सांगत राहतो की माझे व्हिडिओ बघा आणि मला सबस्क्राईब करा. म्हणतात ना की माझे दिवसातून 2-3 वेळा तुम्ही व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आणि ह्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना सांगेल की चॅनल मॉनिटाईज देखील होत नाही. जरी झाला 4000 पर्यंत जरी पोहोचला तरी पुढचे टप्पे आहेत ते देखील कव्हर होऊ शकत नाही. कारण इन्कम येण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमच्याकडे एवढं मटेरियल पाहिजे, अफाट मटेरियल पाहिजे. कारण त्याच्यावरती आता ज्यावेळेला हजार रील्स ज्यावेळेला अपलोड होतात तेव्हा 4000 वॉच टाइम कम्प्लीट होतो लोकांचा. विचार करा, आता माझे स्वतःचे 700-750च्या वरती जवळपास आता म्हणजे मोठे व्हिडिओज आता अपलोड झालेले आहेत आणि एवढे होऊन देखील चॅनल म्हणजे आता जस्ट मॉनिटाईज आहे. म्हणजे अजून कशातच काय नाहीये, अजून त्याचं काय पुढच्या काय प्रोसिजर आलेले नाहीये, कुठे काही नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना का सांगतोय की जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही संघर्षाला सामोरं जायची गरज नाही पडणार. कारण खूप चुका होतात. तुम्हाला सगळ्यांना सांगेल, माझे स्वतःचे जर 2 चॅनल बंद झाले, एक चॅनल आजही चालू आहे, 17,000 फॉलोअर आहेत आणि ह्या 17वरून 15वर आले आता ते. पण ते तुम्हाला सांगेल की 17,000 फॉलोअर होते त्याच्यावर, पण तरीही मॉनिटाईज नव्हता. आणि हा चॅनल फक्त आणि फक्त 2000 मध्ये मॉनिटाईज झालेला. विचार करा हे सगळं कशामुळे घडलं की त्या 3 चॅनलची ज्याला म्हणतात ना की आम्ही बळी चढवलेली आहे, तेव्हा कुठेतरी आम्हाला ह्या गोष्टीचं. आणि ही बळी चढवली आम्ही घरात बसून व्हिडिओज बनवतो म्हणूनही आम्हाला सुद्धा टोचणं आहेत. काय घरी बसून व्हिडिओ बनवतो, काय तू घरात एकाच जागेवर बसतो, कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी हे काम धंदा कर. म्हणजे आम्हाला ज्ञान पाजळणारेही भरपूर आहेत. त्यावेळेला अक्षरशः रडकुंडीला येतं, त्रास होतो, मनावर खूप मोठा आघात होतो. असं वाटतं स्वतःचं डोकं भिंतीवर मस्तपैकी जोरात आपटावं. पण आम्ही स्वतःला कंट्रोल करतो, कारण आपल्याला आपली कंडिशन माहिती असते, आपण काय करू शकतो. आपल्यालाही फिरायला जायचं आहे तर त्यासाठीही आपल्याला एक मस्तपैकी फायनान्शियली मजबूत व्हायचं आहे. तर आपण ह्या दृष्टीने फायनान्शियली मजबूत होऊ शकतो हे आम्हाला चांगल्या पद्धतीने कळालंय. कारण बाहेर जाणं शक्य नाही, कारण माझ्याही 2 मुली आहेत, मी बाहेर जाऊ शकत नाही जॉबला. मिस्टर आता तुम्हाला बहुतेकांना जेव्हा व्हिडिओज बघतो त्यांना माहिती आहे की ऍक्सिडेंट झाला आहे आणि तेही आता जास्त मेहनत करू शकत नाही. ओनली जॉब टू जॉब. पहिले खूप जास्त मेहनत करायचे, आता ते सगळं बंद होणार आहे कारण पायाचा प्रेशर त्यांना सहन होणार नाही. सो ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, आपण दुसऱ्याचं ज्ञान घ्यायचं आणि देन सॉर्ट आउट करायचं, सोडून द्यायचं. सो असे ज्ञान पाजळणारे तुम्हालाही खूप भेटतील आणि त्यामुळे तुमच्या हातात खूप चुका होणार. तो गलती युट्यूबवर करायची नाही. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे, तुम्हाला जर पुढे जायचं आहे, कारण मध्ये मध्ये मॅडम बोलतात त्याच्यामुळे माझी लिंक तुटते नाही असं नाही, पण ती बोलते ते ठीक आहे. काही गोष्टी तुम्हाला थोडंसं म्हणतात ना की माझा कंटाळा आला तर तिच्या बोलण्याने पण थोडंसं
काही उभारी येते की नाही. उभारी येणार. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने मी तुम्हाला फोकस करायला सांगितला, हे युट्यूबच्याच लोकांना सांगतो अशातला भाग नाहीये. कोणतंही काम करायला जाल ना, त्या कामामध्ये ना सातत्य ठेवा. प्रत्येक काम हे मोठं असतं, प्रत्येक माणसासाठी सांगेल प्रत्येक काम मोठं आहे, पण त्याचा विचार करताना मोठ्या लेवलला करा. मी माझा लाईव्ह वरती आल्यानंतर मी बऱ्याच लोकांना बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी माझं मुंबईमध्ये येणं, माझी एंट्री कशी झाली किंवा मी कामाला कसा लागलो, त्याच्यानंतर कोणत्या कामाला मी गेलो आणि काय करायला गेलो आणि काय बनण्याचा प्रयत्न झाला. तर तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगेल. आपण जे विचार करून येतो ते होत नाही, काहीतरी वेगळंच ठरवलं. परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे, आपण ते करतो. कारण युट्यूब वरती देखील मी परमेश्वरानेच काहीतरी वेगळं लिहून ठेवलं म्हणून आलो, अन्यथा मी हिरो बनाने का था, साहब को बना दिया. मी मॅडमला स्वतः म्हणत होतो की बाबा मला काय हे जमणार नाही आणि माझ्या काय मागे लागू नको या कामासाठी, मला अजिबात तू बोलू पण नको. तुम्हाला सगळ्यांना सांगेल, पण असं काही इन्सिडेंट घडलं लाईफ मध्ये की त्या टप्प्यामध्ये म्हणतात ना की जवळपास त्यांचा एक डायलॉग असायचा, मला पैसा कमी भेटला तरी चालेल पण मला 4 लोकांनी जास्त ओळखला पाहिजे. आता 4 लोकांनी जास्त ओळखला पाहिजे म्हटलं, आपल्याकडे तसं पैसा कमी आहे तर आपल्याला कोण ओळखणार, कारण पैशाशिवाय कोणाला व्हॅल्यू नाही आजकाल जगामध्ये. तरी म्हटलं असं कसं, मग लॉकडाऊनला ती ट्रिक्स कळाली. अरे युट्यूब, कारण आपल्याकडे कसं, माझ्याकडे साधा फोन होता डब्बा, म्हणजे लग्नाच्या वेळेचा तो, आणि यांच्याकडे पण होता फोन, पण त्याच्यात काही जास्त युट्यूब सारखं ते काय ते सर्फिंग व्हायचं. पण समजलं की युट्यूब हे भाई, तेव्हा म्हटलं लॉकडाऊनला करूया. तेव्हा ह्यांनी ट्राय केले 2-4 व्हिडिओ, पण तेव्हा आपल्याला आयडिया नव्हती. मग हळूहळू मी सर्च करत गेले, समजत गेलं. आणि मग ह्या माणसाला 2 वर्षांनी जेव्हा सर्जरी झाली तेव्हा आम्ही थोडं सेंटिमेंटी झालो, थोडं इमोशनल झालो, आणि मग आम्ही युट्यूबवर स्टार्ट झालो. आमची जर्नी खूप डेंजर आहे. मग बहुतेक लोकांना आवडेल ना आवडेल तो प्रत्येकाचा प्रश्न आहे, आम्ही काही जास्त त्याला फोर्स करत नाही कोणाला, पण आम्ही त्या मुद्द्याने आलो आणि आम्ही आज खूप हॅपी आहोत. 5 महिने काढण्यासाठी आम्हाला खूप भारी झाले, खूप दुःखात न जाणार होते 5 महिने, आम्ही सुखात काढलेले आहेत. आम्ही रोज हसतोय स्वतःचे व्हिडिओ बघून. व्हिडिओ बनवताना इकडे ते झालं, चुकलं मुकलं, विसरलात, ह्या सगळ्या गोष्टीतून आमचे 5 महिने, आता मला वाटतं 8 डिसेंबरला क्लिअर 5 महिने होतील क्लिअर. सो आम्ही काढले जायचे वर्ष. तर आम्हाला युट्यूब हे खूप छान आहे, फ्रेंड सारखंच झालेलं आहे, एक फ्रेंड टाईप मध्ये. सो आय लव्ह इट युट्यूब, नो प्रॉब्लेम. काही लोकांना नाही आवडत आमचं घरी बसून हे काम करणं, ते तर तुमच्या तुम्ही घरी, आम्हाला काही घेण देण नाही, पण आम्ही करतोय हे आम्हाला भारी वाटतंय, आहे की नाही. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला कसं काम करायचं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने पुढे तुमचं म्हणतात ना की असं घोड्याला झापडं लावतात ना, तशा पद्धतीने तुम्हाला झापडं लावून काम करायचं. कोणाला कुठलंही काही कानाने म्हणतात ना की ऐकायचं देखील नाही कोणाचं, आणि डोळ्याने कमेंट वगैरे कोणाच्या वाजायच्या नाही, कोणाच्या भानगडीत पडायचं नाही, कोणाला उलटं देखील बोलायचं नाही आणि कोणाला चांगलंही जास्त बोलून घ्यायचं नाही. सगळ्या गोष्टींना असं म्हणतात ना की तराजू कसं असतं त्या पद्धतीने मीडियम राहायचं एकदम, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मोठं बनण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाहीये. आणि युट्यूब हा एकच विषय नाही बोलत आहे, सगळ्यांसाठी सांगेल, जेमतेम साध्या व्यक्तीसाठी देखील सांगेल, तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करा. यश हे तुमच्या बरोबर असणार आणि तुम्ही यशाच्या शिखरावरती 100% असणार. कारण प्रत्येक कामामध्ये दम असतो, फक्त कसं आहे की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असायला हवा. एक झाडू खात्यामध्ये गेलेला व्यक्ती म्हणतात ना की कुठल्या लेवलला मी गेलो, ते जर मी तुम्हाला लाईव्हला तर मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, ह्याच्यामध्ये काही सगळ्या गोष्टी सांगणार नाहीये. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मॅडमनी ज्या 5 गोष्टी टिप्स दिलेल्या आहेत त्याच महत्वाच्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. त्या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण त्या 5 गोष्टींमध्ये खूप दम आहे, ताकद आहे. त्या 5 गोष्टींच्या माध्यमातून तुमचा चॅनल ग्रोथ होणार आहे आणि त्या चॅनलमध्ये काळजी घेतली तर मंडळी पुन्हा भेटू आपण नवीन तुम्हाला काही गोष्टी घेऊन, नवीन तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी, तुम्हाला भरपूर काही आहे सांगण्यासारखं. मार्केटिंग म्हणतात ना की अशी ठासून भरलेली आहे माझ्यामध्ये, आणि ते सगळं युट्यूबला तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, कारण तुम्ही देखील त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली फोकसमध्ये येणार आहात. तर मित्रांनो, जास्त तुमचा आणि म्हणतात ना की माझाही वेळ कमी करत नाही आणि तुमचाही वेळ जास्त घेत नाही. तर मित्रांनो धन्यवाद. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, परत अजून चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येईन. तर आजच्या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या असतील तर धन्यवाद.